रामकृष्ण हरी मंडळी. तर हे पहा, आज आपल्याला येतोय थोडा थोडा पाऊस नव्हता, त्याच्यामुळे माळवं पण नव्हतं लावलं. थोडं लावून पाहिलं होतं, पण मस्त असं माळवं आलंय पहिलं. पण हे पहा, आपण इथं मेथी लावली होती थोडी, तर मस्त अशी मेथी उगवली आणि पावसाने खूप छान अशी फुलली ती आणि उगवली पण छान. तर हे पहा, आज परत म्हणलं थोडा पाऊस आलाय, ओल झाली आणि मस्त असं आबळ पण आलंय, त्याच्यामुळे थोडं माळवं लावायचंय. तर हे पहा, तुम्हाला दाखवते मी. थोडी गवार पण आहे, भेंडी आहे, चक्कीचं बी आहे, परत दोडका आहे आणि हे मुळ्याचं पण आहे, पालक, धने आणि मेथी आणि ही आंबट चुक्याची भाजी आणि भेंडी पण आहे. हे सगळं माळवं आता मी थोडं थोडं असं लावणार आहे. इथं काही लावणार आहे आणि आपल्या शेडच्या बाजूला जी झाडं काढलेली होती तिकडं पण लावणार आहे. म्हणजे त्या झाडाला, म्हणजे पाऊस नाही आला तरी झाडाला पाणी सोडल्यावर ते मस्त असं माळवं येऊन जातं. तर खूप छान असं माळवं लावायचं. आपलं घरचं असलं म्हणजे कसं व्यवस्थित खायला भेटतं. ही मेथी अशी थोडी चिमटीत लावली ना तर खूप छान उगती. हे पहा, पहिले मुळे लावलेले पण मस्त उगवलेत. मेथी, धने अशी लावल्यावर खूप छान येते. मेथी टाकल्यावर पण मस्त येते. आता मी तिकडे टाकणारच आहे, पण थोडी अशी इथं पण लावून घेणार आहे जवळ. पण कोंबड्या जास्त ठेवीत नाही जवळ, म्हणून तिकडं लावणार आहे. तर भरपूर असं माळवं घरचं असलं म्हणजे कधी पण आपलं जाऊन शेतातलं आणता येतं, खाता येतं. म्हणजे शेतकऱ्याचं जीवन मग याच्यावरच असतं, म्हणजे कधी बी ताजं माळवं खायला भेटतं. तर तुम्ही लावलंय का माळवं? मला असं कमेंटमध्ये सांगा. तुमच्याकडं असं भाजीपाला घरी लावतात का विकत आणतात ते पण सांगा. हे पहा, चक्कीचा येल जे आहे ते आपण इथं लावणार येतं. म्हणजे इथं चक्कीचा येल लावला की ते आपला हे मुरुम जो आहे त्या मुरुमावरती जाईल असा व्यवस्थित. म्हणजे खाली त्याला चक्क्या जरी लागल्या तरी खराब होणार नाही. तर पाण्याचा त्याचा उतार आणि इथं पाणी पण सोडता येईल त्याला. मस्त असं इथे लावून घेते मी चक्कीचं येल. तर चक्की ही पांढरी चक्की उपासाला नवरात्रामध्ये लागते आपल्याला, त्याच्यामुळं चक्की पण लावते. तुमच्या इकडे चक्कीला काय म्हणतात ते पण मला कमेंटमध्ये सांगा. तसं वेगवेगळ्या भागात वेगवेगळी भाषा असते, त्याच्यामुळे वेगवेगळे नावं राहतात. चक्कीचे तर आपण 2 वेल लावलेत असली तर, आणि अजून साईडला 2 लावणार आहे. म्हणजे कुठलाही एक आला तरी बी भरपूर असं होऊन जातं. आणि कुठलंही माळवं आलं तर भरपूर आमचे शेजारी वगैरे सगळे खातात. यांचं पण आलं तर आपल्याला देतात. आणि हे जे दोडक्याचं वेल आहे ना इथंच लावून देणार आहे. म्हणजे ह्या तारा ज्या आहेत आपल्या गोठ्याच्या साईडने लावलेल्या तारा, हे तार कंपाऊंडवर जातील. तर इथलं गवत काढलं होतं, आतलं पण थोडं काढायचं आहे, इकडं पण काढायचं आहे. पण ते तणनाशक मारून घ्यायचं आहे, पण वल्लच नव्हतं म्हणून तणनाशक नव्हतं मारलं. तर मी असं इथं चढावरच लावते, कारण ना नाही तर इथं लावलं तर असं जाईल मस्त, नाही का, पाणी पण भेटत त्याला. आता दोडक्याचं पण असं बी लावून घेते. सगळं माळवं आपलं घरचं असलं म्हणजे कधी बी आपण तोडून आणू शकतो, खातो. सगळ्यांनी अशी घरी भाजीपाला वगैरे लावलाच पाहिजे. म्हणजे कसं सगळ्या गोष्टी पाहिजेतच. पालक वगैरे सगळं असं थोडं थोडं लावून घ्यायचं. थोडं लावायला त्याला खुरपायला होतो बरं का त्रास, पण आपलं घरचं स्वतःचं होतं. कधी कुठली गोष्ट लागली की लगेच आणतो माणूस. कोथिंबीर बी आपली घरची असते, की लगेच तोडायची आणि आणायची. आणि हा जो आपण थोडा म्हणजे आपला उन्हाळी भुईमुग केलेला होता का, आणि त्यातलंच बी उरलेलं होतं माझं 1-1.5 किलो. तर म्हणलं असं पण घरात खराब होऊन जाण्यापेक्षा लावून पाहू आता येते का. तर हे पहा, मस्त असं उगावलंय. आणि त्या दिवशी मी थोडं खुरपून पण घेतलं. आणि इकडं पुढं राहिलेलं आहे खुरपायचं, पण त्यात म्हणजे कसं आता आपला पक्षी आलेला आहे, त्या पक्षाच्या त्याच्या धावपळीत झालं नाही मला खुरपायला. तर एवढं खुरपून झालं होतं. तर आता पाऊस पण लागलाय थोडा थोडा, पण आम्हाला पावसाची गरज आहे. खुरपायचं काय आज नाही उद्या कधी पण होईल, पण पाऊस पाहिजे. तर भरपूर असं नुसतं आभाळ येते आणि पाऊस आपल्याला थोडा थोडा झिमझिमच येते. असं वातावरण मस्त झालेलं आहे आपलं, पण पाऊस काही जास्त येत नाही. तर इकडं आपण तिकडे शेडच्या बाजूला पण लावणार आहे तर मेथी, ते तुम्हाला दाखवते आपले झाडं ते कसे झाले तिकडं. तर हे गवारीचं त्याचं बी आहे ना, मी तिकडे एका साईडलाच लावणार आहे. म्हणजे कसं तिकडं आपल्याला आंब्याला पाणी सोडलं झाडाला तर मस्त असं गवारण ती येईल. इथं पण थोडं थोडं लावून बघते, कुठलं खय नाही, 1-2 झाडं आले तरी बी त्याला आपल्याला निघतं घरी खायला माळवं. त्याच्यामुळं लावून घेतलं पाहिजे सगळ्यांनी. आणि काय झालं, आमच्या शेजारी असं म्हणजे थोडं रोप होतं मिरचेचं, तर त्या भाभी चालल्या होत्या घेऊन. तर त्यांच्या हातात होतं. मी म्हटलं काय येतं, म्हणलं मिरच्याचं रोप. म्हटलं मला बी द्या 1-2. तर त्यांनी 4 रोपं दिले होते. तर हे पहा मी लावले तर मस्त असे चिकटलेत बरं का, ते बी खूप छान आले. तर हे पहा, मी त्या दिवशी जे मुळ्याचं मेथी ते म्हणलं होतं ना, तर हे पहा मुळा त्या दिवशी लावलेला खूप छान असं मुळ्याचं पण आलंय बरं का.
हे मुळा पण मस्त आला त्या दिवशी लावलेला, खूप छान असा मुळा. परत ही मिरचीचं रोप पण लागलंय त्याला, चांगलं चिटकून लागले आता ते. ही पा आपलं मुळा वगैरे सगळं व्यवस्थित आलंय. आणि हे पा भाजी पण मेथीची किती छान ना. हे पावसामुळं म्हणजे पाऊस नव्हता तर पार सुकून गेली होती. ही पा पाऊस आल्यावर किती छान खुलली ती. आणि हे मुळा परत ही मिरचीचं रोप सगळं व्यवस्थित आले. आता हे म्हणलं आंबट चुका पण लावून घ्यावा, म्हणजे कसं घरचे आपल्या आंबट चुका नाही कुणी खात जास्त, पण आपलं असले कुठलाही वस्तू असलेली वायाला जात नाही, त्याच्यामुळं लावून घेत असते मी सगळं. हे पा आता इथून खुरपायचं राहिलेलं होतं, म्हणलं नंतर खुरपून घेईन, पण गवत झालं जास्त. आणि हे जे आपलं गिनी गवत आहे का, त्याच्या पण आपल्याला कांड्या लावायच्यात बरं का. तर ह्या कडीनी ना इथलं आम्ही गवत काढलं होतं सगळं, तर भरपूर असं गवत झालं होतं. हे गिनीगोलमध्ये तुम्ही म्हणता ताई भरपूर गवत झालंय, काढलं नाही का. तर यातलं गवत काढायचंय, पण आपल्या कोकरांना आपण थोडं थोडं काढून टाकतोय, जसं आपल्याला टाइम भेटेल तसा. यातलं काढलंय. लवाळा परत आलाय. तुमच्याकडे लवाळ्याला काही औषध असलं तर सांगा मला, कारण लवाळा आमच्या रानात भरपूर झालाय आणि ते लवाळात जात नाही. आणि जे हे गिनीगोल कसं आहे तुम्हाला सांगते, ते जे आहे तर आपलं गायांसाठी सुपर नेपेर लावलेलं आहे, तर ते त्याला खुश नाही काही नाही, खूप छान असं आहे ती पण खाण्यासाठी. आणि हे गवत आता काढायचं काम चालूच आहे आपलं, पण आता हे पावसाने राहिलं. थोडं थोडं जसं टाईम भेटेल तसं काढते मी. तर हे जे गिनी गवत आहे तर हे शेळ्यांचं सरस्वती नेपियर आहे. हे पा त्याला भरपूर असं म्हणजे एकच कांडी लावली ना तर भरपूर असा फुटवा होतो आणि मस्त असं. पण हे काय झालं होतं, मी निधी गोट फार्मवरून मागितलं होतं कांड्या, त्याचं बेनं मागितलं होतं. 2 रुपयाला डोळा असा पार्सल आलं होतं, तर ते लावलं होतं मी. पण जास्त ऊन असल्यामुळं उन्हाळ्यात पाणी नव्हतं आम्हाला, पाणी कमी पडलं, मग सगळं जळून गेलं होतं. इकडलं जेवढं आहे ते जळून गेलं आणि इकडलं पण जळालं होतं. पण थोड्या कांड्या ज्या राहिल्या होत्या त्याला थोडं थोडं पाणी घालून मी कसं तरी जगवलं. तर हे पा याला असा खालून त्याची जास्त वाढ नाही झालेली, पण हे एक एक जे डोळा निघतो ना खालून कापून घेणार आहे, आणि त्याचा जो एक एक डोळा आहे तो काढून मी लावणार आहे इकडं. तर मग लावल्यावर परत आपलं पूर्ण सऱ्या होतील. आणि म्हणजे कसं थोड्यातून जास्त कसं करायचं तुम्हाला सांगते मी, म्हणजे कोणतीही गोष्ट आपण थोडी असली तरी त्याची जास्त करू शकतो. तर ते थोडं थोडं बेनं काढून आता इकडे लावून घेणार आहे. आणि पा मी त्या दिवशी गवत काढलं हे सऱ्यातलं, तर ते आमच्या आवनी टोकन यंत्र आणलं होतं, तर ते आम्ही टोकन यंत्र पण ह्याच्यात फिरवलं होतं. हे पा एक अर्धी मका पण यात उगावली पाऊस यायला लागल्यावर. तर हे पा टोकन यंत्राने आम्ही मका टाकली होती, म्हणलं आपल्याला ते गिनीगोल लावल्यावर कडनी मका पण येईन. हे पा मका खूप छान उगवली. आणि हे पहा तुम्हाला दाखवते, याचं मी जे डोळं काढून मला वाटलं येते का नाही कवळा डोळा, म्हणून मी ट्राय करून पाहिलं होतं. तर हे पहा तुम्हाला दाखवते, त्याचाच डोळा काढून मी लावलाय. तर हे असा डोळा उगावलाय त्याचा, म्हणजे खाली इतका छान असा कवळा डोळा होता. तर आहो मला म्हणत होते इतका कवळा डोळा येणार नाही, नको लावू. तर मी म्हणलं आपण लावून तर पाहू, जर आला तर आला, नाही तर नाही. तर मी लावून पाहिला तर ह्या असं मस्त असं फुटलाय. हे पहा दुसरा पण कोंब इतका छान आलाय. त्याच्यामुळं आता मी त्याचे डोळे काढून ते पण लावणार आहे, म्हणजे हे पूर्ण साऱ्या तयार होतील. आणि हे वेगळंच आणि ती वेगळंच आहे. हे आपण शेळ्या मेंढ्यासाठी आणलंय ना, आपल्या मेंढ्या ज्या आहेत त्या भरपूर असं खातात, त्याला खूप छान लागतं ना, त्याच्यामुळं कवळं असतं, लुसलुशीत असतं. आणि शेळ्यांसाठी मेंढ्यासाठी चांगला चारा आहे, त्याच्यामुळं ते लावणार आहे मी आता. ते कापून दुसरीकडे इकडे लावलं ना तर मग त्याचे डोळे हे पाण्याचा म्हणजे खूप छान असा बारीक डोळा येतो. पण ती तुम्हाला डोळा पण दाखवते मी. पण ते कसं लावायला म्हणलं त्याला डोळे नाही तर म्हणून आम्ही लावलंच नव्हतं. तर रावणनी मला म्हणले नाही येणार. तर मी हे पा अशा प्रकारे अजून त्याची वाढ नाही झालेली, पण असं हे छोटं छोटं डोळे जे आहेत मी इथं एवढं कापून इथपर्यंत हा डोळा लावला ना, त्याला भरपूर असा फुटवा होतोय आणि मस्त असं होतंय. त्याचं खायला पण शेळ्या खूप खातात त्याला, तर आम्ही शेळ्यासाठी लावतोय. जी तुटाई आता इकडं पण काही झालेली आहे. आणि मका सुद्धा आमची टोकन यंत्राने टाकलेली, भरपूर अशी मका उगवली, खूप छान मका आली. टोकन यंत्राने मका टाकलेली. ही टोकन यंत्र फिरवलं होतं गवत काढल्यावर याच्यावर, तर म्हणलं पाहू किती मस्त आली. पहा खूप छान असा मोड आलाय त्याचा पण. आणि आता ही तुटाळी जे लावलेली आहे मी,
इकडं पण लावली, इकडं पण भरपूर अशी तुटाई झाली होती. तर पावसाने आता ती पण उगायला लागलेली आहे. इकडे लावलेले जे कोंब आहेत ती अजून निघाली नाहीत, पण आज उद्या निघतीलच. तर म्हणलं तिकडं पण लावून घेणार आहे मी. तर आपलं ते सरस्वती नेपियर आहे. तर चला मी आता तुम्हाला तिकडे आपल्या शेडकडे जाऊ आपण. मी तुम्हाला मागव तिकडे कसं लावायचं तिला. तर आपल्या शेडच्या बाजूला जी झाडं होते, मी गवत काढलं होतं. इथं भरपूर गवत होतं, तुम्ही तर पाहिलं किती गवत होतं ते काढलंय मी. आणि हे पहा आपल्या दिदूबाईच्या गुलाबाला कसं मस्त असं फुलं आलंय. दीदीने आमच्या इथं गुलाब लावलंय, खूप छान फुलं आलंय त्याला. आणि झाडं पण मस्त टवटवीत झाले. तर पावसाशिवाय काय खरं आहे हो. हे पहा आपल्या पपईला सुद्धा फुलं लागल्यात आणि मस्त असं वाटतंय, वातावरण छान झालंय. हे बैमुंग सगळं आपण उन्हाळी बैमुंग लावलेला जो होता ते मला काढण्यात नव्हता आला पाणी कमी पडल्यामुळं. तो सगळा काढण्यात नव्हता आला, गवतानी सगळा इरून गेला होता पाणी कमी पडलं. पण सगळा डबल उगावलाय आणि तेच आता मी त्यातलं गवत काढून राखवलाय. त्याला येते का कसं मला कमेंटमध्ये सांगा. त्याला आता खत वगैरे टाकून घेते. आणि इथलं गवत सगळं काढलंय मी झाडातलं. तर भरपूर असं गवत झालं होतं. तर खूप छान अशी झाडं आलीत आपली. तर आता मी हे सगळं माळव इकडे लावणार आहे. तर कसा वाटला आपला नवीन व्हिडिओ ते मला सांगा. आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करत चला, लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.